गुड मॉर्निंग. ख्रिस्तान आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज महाबळेश्वर, डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री तर मी सर्वांचं स्वागत करतो या ऑनलाईन सेशनमध्ये. आपला महत्त्वाचा विषय आहे आज जो SYBA आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये जहालमतवादाचा उदय व कारणे या घटकाचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये जे आपल्या टॉपिकचं नाव आहे की राष्ट्रवादाचा उदय व विकास कसा झाला आणि राष्ट्रवादाची उदयाची कारणे पाहिली आपण. मग राष्ट्रवादाच्या उदयानंतर जी मवाळमतवाद्यांनी एक प्रकारचा जो संघर्ष करून राष्ट्रवाद निर्माण करायचं काम केलं आणि त्यांच्या मार्गानं त्यांनी बऱ्यापैकी यश मिळवलं असं त्यांचं मत होतं. परंतु जहालमतवाद्यांची काही भूमिका होती याच्यावरती, त्याचाही आढावा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मवाळमतवाद आणि जहालमतवाद हे दोन घटक लक्षात घ्यायचे. राष्ट्रवादाच्या उदयामध्ये प्रथम सुरुवात मवाळमतवादी, दुसरी सुरुवात जहालमतवाद्यांनी आणि नंतर क्रांतिकारिक स्वरूप असेल आणि त्याच्यानंतरची जे चौथा मुद्दा आहे, घटक आहे, तो म्हणजे एक प्रकारचं गांधीयुग त्या कालखंडामध्ये अवतरलं होतं. असं हे राष्ट्रवादाचे टप्पे पडतात. त्याच्यातला आपला पहिला टप्पा झालेला आहे मवाळमतवादाचा उदय व त्याची जी काही कार्यपद्धती होती किंवा त्याची जी काही कामगिरी होती त्याच्यामध्ये गोपालकृष्ण गोखलेंचं योगदान आपण पाहिलं की गोपालकृष्ण गोखलेंनी कशा पद्धतीनं मवाळमतवादी मार्गाने अर्ज विनंत्याच्या मार्गाने किंवा शिष्टमंडळ भेटून भारतातील जी काही गाऱ्हाणे आहेत ती ब्रिटिश सरकारपुढे मांडून कशा पद्धतीनं आपल्या भारतामध्ये विकास करता येईल त्यांच्या अनुषंगाने त्यांना धरून याचा आढावा आपण निश्चितच पाठीमागच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित घेतलेला आहे. परंतु काय झालं की मवाळमतवाद्यांना जे अपेक्षित यश होतं ते मिळालं नाही आणि याचाच फायदा जहालमतवाद्यांनी घेतला आणि जहालमतवाद्यांनी त्यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली की कशा पद्धतीनं मवाळमतवाद्यांचा मार्ग चुकीचा आहे आणि आपल्या मागण्या ह्या नुसत्या अर्ज व विनंत्यांच्या मार्गाने न मांडता काय करावं लागेल, आपल्याला जहाल पद्धतीनं मांडावं लागतील, आपल्याला आपली कार्यपद्धती बदलावं लागेल, आपल्याला त्यांना जे काही शोषण होत आहे ते योग्य पद्धतीनं सांगणं खूप गरजेचं आहे. म्हणून त्यांनी काय केलेलं होतं की अशा पद्धतीचं जो एक मार्ग होता तो बदललेला आहे. त्याच मार्गाचा बदलल्या मार्गांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. ती का मार्ग बदलले, कोणते दोष होते मवाळमतवादी मार्गातून, काँग्रेसमध्ये ही जी एक नवीन गट उभा राहत होता हा जहालमतवादी किंवा प्रखरमतवादी आणि आपल्या मागण्या अगदी भीक न मागता तर आपल्या अधिकाराने आणि हक्काने त्या मागायच्या आणि त्याचंच नेतृत्व लोकमान्य टिळकांनी केलेलं होतं. मग आता आपल्याला याच्यामध्ये जहालमतवादाच्या उदयाची कारणे पाहिजेत की काय अशी कारणं होती की ज्याच्यामुळं भारतामध्ये जहालमतवाद उदयास येण्यामध्ये प्रामुख्याने कारणीभूत ठरला. तर याच्यामध्ये प्रमुख कारणांचा आढावा घेत असताना आपल्याला एक, इंग्रजी सत्तेचे खरे रूप ओळखले. 2, वाढत्या पाश्चात्तीकरणाची प्रतिक्रिया. 3, काँग्रेसच्या कामगिरीबद्दल नाराजी. 4, भारताच्या आर्थिक परिस्थितीची काही बिघडती आर्थिक परिस्थिती. 5, कर्जांचे प्रतिगामी धोरण आणि बंगालची फाळणी. अशा पद्धतीनं या कारणांचा आढावा आहे. आता याच्यामध्ये इंग्रजी सत्तेचं खरं स्वरूप ओळखण्याचं काम जे प्रथम कोणी केलं असेल तर ते सर्वात प्रथम केलं ते दादाभाई नौरोजी सारख्या व्यक्तींनी. त्यांनी भारताचं शोषक रूप किंवा आर्थिक लूट कशा पद्धतीने होत आहे, भारताची संपत्ती भारतातून ही इंग्लंडमध्ये कशा पद्धतीने घेऊन जात आहेत, ही खऱ्या अर्थाने लूट दाखवायचं काम दादाभाई नौरोजींनी केले आणि गोपालकृष्ण गोखलेंनी सुद्धा त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन केलेलं दिसून येतं. तर याच्यामध्ये की हे इंग्रजी सत्ता खऱ्या अर्थाने भारतावरती राज्य करण्यास आलेले आहे, भारताचा विकास करण्यासाठी नाही आणि राज्य करून त्यांना आर्थिक लूट करावायची आहे. त्यांना भारताचा विकास हे धोरण त्यांचं याच्यामध्ये नाहीये, हे या शोषिक रूपातून दिसून येत असलेलं आपल्याला समजतंय. त्याच्यानंतर रमेशचंद्र दत्त, जी.बी. जोशी यांनी भारतातील असमान कर व्यवस्था कशी आहे आणि या कर व्यवस्थेतून भारताचं
शोषण किंवा भारताची लूट कशा पद्धतीने होत आहे, हे त्यांनी जनतेपुढं मांडल्यामुळं काय झालेलं आहे, की खऱ्या अर्थाने एक प्रकारचा जी काही त्यांचा जे चांगुलपणाचा बुरखा होता, तो फाडण्याचं काम या रमेशचंद्र दत्त आणि जी.बी. जोशी यांनी केलेलं दिसून येतं. याच्यामध्ये नंतर की सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी प्रशासकीय सेवेच्या मार्फत जी ब्रिटिशांनी प्रशासकीय सेवा राबवली होती, त्यालाच आय-सी-एस असं म्हटलं जातं. ह्या आय-सी-एस परीक्षेमध्ये भारतीयांना कशा पद्धतीने डावललं जातं, भारतीयांवरती कशा पद्धतीनं अन्याय करून त्यांना भेदभाव करून त्या सेवेतून किंवा मुख्य प्रशासनाच्या मुख्य ज्या धोरणावरती असतात तिथून कसं बाजूला सारलं जातं, याचं स्पष्ट वर्णन म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते आणि त्यांनी प्रशासकीय सेवेतला गोंधळ दाखवून दिला, त्याच्यातील फोलपणा दाखवून दिला. हे खऱ्या अर्थाने खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आणि याच्यातूनच नंतर काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनातच भारताच्या वाढत्या आर्थिक दारिद्र्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आणि तसा दरवर्षी ठराव मंजूर करण्यात यावा लागला, की कशा पद्धतीनं भारताचं शोषण होत आहे. अशा पद्धतीने ह्या व्यक्तीनं भारतातील इंग्रजी सत्तेचं खरं रूप जे काय आहे, जे शोषक रूप आहे आणि हे दाखवून दिलं. ब्रिटिश हे भारताचा विकास करण्यासाठी नाहीत आले, तर ब्रिटिश हे काय आहेत, भारताचं शोषण करण्यासाठी आलेले आहेत आणि जो पहिला जो समज होता, की ब्रिटिश भारतावरती राज्य करण्यास आलेले आहेत किंवा विकास करण्यासाठी आलेले आहेत. जो एक व्हाईट मॅन बर्डस नावाची एक कविता होती. कुपलॅन का काय त्या इतिहासकाराची. तर त्यांनी काय केलेलं आहे, की भारतावरती राज्य करण्याचा अधिकार आम्हाला गॉडने दिलेला आहे, देवाने दिलेला आहे आणि भारताची ही दुरावस्था असल्यामुळे आम्हाला ती दूर करण्यासाठी ईश्वरानेच पाठवलेलं आहे. असं जे काही मत होतं आणि आम्ही तुमच्या भारताचा विकास करू, हे व्हाईट मॅन बर्डस कवितेतून त्यानं जे दाखवलेलं होतं, ते खऱ्या अर्थाने फाडून टाकण्याचं काम, तो जो बुरखा आहे, तो काढून टाकण्याचं काम या व्यक्तीनं केलेलं दिसतं. यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये काम त्याच्यामध्ये केलं. दादाभाई नौरोजींनी काय केलं, इंडियन पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हे बुक लिहिल्यानंतर किंवा हा लेख लिहून भारताचं शोषित रूप दाखवून दिलं. त्याच्यानंतर एम.जी. रानडेने एसे इन इंडियन इकॉनॉमिक्स म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेवरचे काही निबंध लिहिलेत एम.जी. रानडेने, त्याच्यातून सुद्धा काय झालेलं आहे, ह्या ब्रिटिश जे काही फोलपणा आहे तो दिसून येतोय. त्याच्यानंतर आर. दत्त यांनी सुद्धा काय केलं, इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया जे भारताचा आर्थिक इतिहासच लिहिण्याचं काम केलेलं होतं. ना की भारताचा दुसऱ्या कोणत्या प्रकारचा इतिहास लिहिण्याची गरज नाही. कारण भारताचं खऱ्या अर्थाने आर्थिक शोषण होतंय आणि हे आर्थिक शोषण दाखवून देण्याचं काम काय केलेलं आहे, यांनी केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं इंग्रजी सत्तेचं जे काही खरं रूप होतं ते दाखवण्याचं काम या व्यक्तीनं केलेलं आहे. महान असं प्रबोधन केल्यामुळं लोकांमध्ये एक जनजागृतीची लाट आली, की ब्रिटिशांची कर व्यवस्था, ब्रिटिशांची आर्थिक लूट किंवा प्रशासकीय सेवेपासून लोकांना दूर ठेवण्याचं धोरण आणि हे सगळं प्रसार व्हायला फार वेळ लागला नाही आणि याच्यातूनच राष्ट्रवादाचा विकास होण्यास काय झाली, मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीने हा मुद्दा इथं संपतोय. याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, की वाढत्या पाश्चात्यकरणाची प्रतिक्रिया. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जो राष्ट्रवाद उभा राहत होता, जो जहालमतवाद उभा राहत होता, त्याचं प्रमुख कारण काय होतं, तर वाढत्या पाश्चात्यकरणाची प्रतिक्रिया होती. हे पाश्चात्यकरणामध्ये भारतीय संस्कृतीचा कुठेतरी लोप होत होता. भारतीय तत्वज्ञान, धर्मातील काही जे चांगले विचार होते, याच्या पुढं काय झालेलं आहे, व्यक्तिवादी, स्वतंत्रवादी वृत्ती ज्या काय होत्या प्राचीन भारतातल्या, त्या खऱ्या अर्थाने किंवा भारताचं प्राचीन वैभव, गौरवशाली कालखंड हा झाकळण्याचा प्रयत्न केल्यानंतर पाश्चात्यकरणाचे जे काही भौतिकवादी आणि व्यक्तिवादी संस्कृती आली होती, चंगळवादी संस्कृती, हिनं कुठेतरी भारतीय नैतिक तत्वांना हरताळ फासण्याचं काम केलं होतं. मग याच्यातूनच काय झालेलं आहे, एक नवीन प्रबोधन करण्याचं काम किंवा नवीन विचारांचा मुलामा देण्याचं काम काही व्यक्तींनी केलं. त्याचा आढावा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. याच्यामध्ये प्रमुख आहेत भौतिकवादी व्यक्ती संस्कृती, जी काही भारतीय नैतिक संस्कृती, हा एक संघर्ष निर्माण झाला आणि याच संघर्षातून काय झालेलं आहे, भारतीय संस्कृतीचं खरं रूप समोर आलेलं आहे. त्याच्यामध्ये काही पौरात्यवादी लोकांचा सुद्धा समाविष्ट आहे, की कसं भारतीय संस्कृती मोठ्या प्रमाणामध्ये होती किंवा एक गौरवशाली कालखंड होता, ते त्यांनी त्याच्यामध्ये विदित केलेलं दिसून येतं. पुढं आहे शुद्ध भारतीय बौद्धिक भावनिक प्रेरणा
जी निर्माण करायचं काम होतं, ती ह्या पाश्चात्यकरणाच्या विरोधातून निर्माण झालेले एक शुद्ध भारतीय भावनिक प्रेरणा देण्याचं काम या आंदोलनाला, या राष्ट्रवादाच्या माध्यमातून दिलेली दिसून येते. कोणी दिली? बंकिमचंद्र चटर्जींनी काय केलंय, आनंदमठ सारखी कादंबरी लिहून भारतीय परिस्थितीचं जे काही दुष्काळाचं जे काही दाहकता आहे, ती दाहकता लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या कादंबरीतून केलेलं आहे. त्याच्यानंतर कृष्णचरित्र भाग 1 लिहून त्यांनी काय केलं, भारताची जी काही दुरावस्था आहे आणि जी कुरुक्षेत्राच्या अनुषंगाने तुलना केली आणि कुरुक्षेत्रामध्ये जसं की धर्मराज्य आणण्यासाठी कृष्णाने छोटी-छोटी राज्य कशी नष्ट केली आणि नष्ट करून एक मोठं राज्य आणि एक धार्मिक राज्य निर्माण करायचं काम त्या माध्यमातून करण्याचं काम जे कृष्णाने केलं होतं, तसंच आजचे क्रांतिकारक हा मार्ग स्वीकारून काय करतील, एक चांगल्या प्रकारचं धर्मराज्य स्थापन करण्याची काम अनमोल असं कार्य करतील, अशी प्रेरणा ह्या आनंदमठ व कृष्णचरित्र या ग्रंथातून बंकिमचंद्र चटर्जींनी दिली. ही खऱ्या अर्थाने वैचारिक प्रेरणा किंवा जी मगाशी शब्द वापरला की शुद्ध भारतीय बौद्धिक भावनिक प्रेरणा देण्याचं काम या ग्रंथांमधून होत असलेलं दिसून येतं. तसेच स्वामी विवेकानंदांनी काय केलं की प्राचीन संस्कृतीची जगाला व भारताला ओळख करून दिली. जे शिकागोतली व्याख्यानं असतील किंवा जे काही त्यांचा जागतिक प्रवास असेल, या जागतिक प्रवासातून त्यांनी भारतीय जी संस्कृती आहे, त्या भारतीय संस्कृतीचे जे काही मुख्य ग्रंथ आहेत, या धर्मग्रंथाचं ज्ञान किंवा भारतीय मौलिक किंवा नैतिक विचारांचं दान त्यांनी जगाला केलेलं दिसून येतं आणि हे दान खऱ्या अर्थाने काय होतं, महत्त्वपूर्ण असलेलं दिसून येतं. त्याच्यामुळं स्वामी विवेकानंदांचं सुद्धा एक हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचं जे स्वप्न होतं आणि तसे विचार प्रसारित करण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी केलेलं दिसून येतं. पुढे आहे स्वामी दयानंद यांनी पाश्चात्य संस्कृतीतून काय केलं, फोलपणा दाखवून दिला किंवा या पाश्चात्य संस्कृतींचा इतिहास बघितला तर यांना काहीच इतिहास नव्हता. हे अतिशय रानटी आणि अज्ञानात किंवा अंधकारात चाचपडत असणारे पाश्चात्य संस्कृती होती. आज कुठंतरी विकासाकडे जात असताना त्यांचा प्राचीन संस्कृतीचा वारसा पाहणं गरजेचं आहे किंवा जो काही भारताचा प्राचीन वारसा आहे, तो त्यांनी सर्वांसमोर आणला आणि भारतीयांचाच आहे हा संदेश त्याच्यातून देण्याचं काम स्वामी दयानंद सरस्वतींनी केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं अनेक कारणांचा आढावा याच्यामध्ये आहे, परंतु हे काही पाश्चात्य कारणांमध्ये भारतीय संस्कृतीचं चांगलं वर्णन करायचं काम या लोकांनी केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने हा मुद्दा राष्ट्रवादाच्या प्रसारामध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरलेला दिसून येतो. तर याच्यानंतर आहे काँग्रेसच्या कामगिरीबद्दल नाराजी. आता या मुद्द्यामध्ये काँग्रेसचं जे काही कामगिरी होती, ती कामगिरीवरती खऱ्या अर्थाने टीका केलेली दिसून येते. आता याच्यामध्ये इंग्रजांच्या न्यायप्रियतेवरती व समानतेच्या तत्वावरती काही मंडळींचा विश्वास होता. खऱ्या अर्थाने विनंती आणि प्रार्थना करून ते कधीच पदरात पडणार नव्हतं. त्याच्यासाठी काय केलं होतं, युरोपियन साम्राज्यवाद समाप्त करण्यासाठी युरोपियन मार्गांचाच अवलंब करण्यावरती या तरुणांनी भर दिलेला आहे. म्हणून हा जहालमतवाद वेगळ्या मार्गाचा पुरस्कार करत असलेला दिसून येतो. म्हणजे अर्ज विनंत्या या मार्गांचा धिक्कार केलेला दिसून येतो. तर लाला लजपत रायांनी त्या बाबतीत एक स्पष्टीकरण दिलेलं आहे की इंग्लंडची लोकशाही आपल्याच प्रश्नात इतकी गुंतली आहे की त्यांना भारताच्या समस्या सोडवण्यामध्ये त्यांच्यामध्ये रसही नाही, त्यांच्याकडे तेवढा वेळही नाही आणि तेथील वृत्तपत्रे आपली बाजू मांडणार नाहीत, तर तेथील म्हणणं सुद्धा लोक आपले ऐकून घेणार नाहीत. त्याच्यासाठी लालाजींनी भारतीयांना आपल्या स्वातंत्र्यासाठी एक स्वतंत्र परिश्रम करण्याचा सल्ला दिला. स्वतःच एक संघटन निर्माण करून आपल्या मागण्या ब्रिटिशांपर्यंत अगदी प्रखरपणे मांडण्याचं काम भारतीयांनाच करणं गरजेचं आहे. म्हणून त्याच्यातलं काय झालं की काँग्रेसमधील एक नाराज गट काय झालेला होता, जहालमतवादाकडे वळालेला दिसून येतो. लोकमान्य टिळकांनी सुद्धा मवाळमतवाद्यांबद्दल उद्गार काढलेले आहेत की त्यांनी फक्त स्वतःसाठी केंद्रीय व प्रांतीय कायदेमंडळात सदस्यत्व मिळवण्याच्या आणि भाषणबाजी करण्याच्या पलीकडे काय केले नाही की काम केलेली नाहीत किंवा त्यांचं यश नाही याच्या पुढं. तर त्यांनी काँग्रेसच्या अधिवेशनाला, हा खरं तर काँग्रेसचा नुसता राजधर्म होता आणि त्यांनी त्या याच्यावरती टीका केल्यानंतर काँग्रेस ही मध्यमवर्गीयांची फक्त किंवा मध्यमवर्गीयांपुरती किंवा बुद्धिजीवी वर्गांपुरतीच समाविष्ट आहे किंवा त्याच्यामध्ये वर्गापुरतीच मर्यादित आहे असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्याही पुढे जाऊन टीका केली होती की काँग्रेसचा जे अधिवेशन आहे ते खरं अर्थाने खुशामतखोरांचा मेळावा आहे फक्त, किंवा त्याला सुट्टीतील मनोरंजन सुद्धा म्हटलेलं आहे. लाला लजपत रायांनी सुद्धा काँग्रेस अधिवेशन सुशिक्षित भारतीयांचा वार्षिक मेळा
अशा पद्धतीनं केलेलं दिसून येतं. किंवा वर्षातून एक वेळा आम्ही बेडकासारखे ओरडलो तर आम्हाला स्वराज्य किंवा स्वातंत्र्य कधीच मिळणार नाही, अशा पद्धतीनं काय केलेलं आहे त्याच्यावरती टीका केलेली दिसून येते. आणि याच्यामुळे काय झालं, जो काय फोलपणा होता काँग्रेसच्या कामगिरीतला तो दिसून यायला लागला आणि एक तरुण वर्ग जहालमतवादी किंवा क्रांतिकारक मार्गाकडे वळायला वेळ लागला नाही. अशा पद्धतीनं ही जी काही कारणं आहेत ती जहालमतवादाच्या उदयास पोषक ठरलेली दिसून येतात. याच्यानंतर पुढचं जे कारण आहे भारताची बिघडती आर्थिक परिस्थिती. भारताची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत होती आणि त्याच कालखंडामध्ये 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर काहीच वर्षांमध्ये एक प्रचंड प्रकारचा मोठ्या प्रमाणाचा दुष्काळ पडलेला होता. 1896 ते 97चा जो दुष्काळ होता तो खूप भयंकर असा होता आणि त्याच कालखंडानंतर 2 वर्षांनी काही प्लेगची साथ आली होती आणि त्या प्लेगच्या साथीमुळे सुद्धा काय झालं होतं, भारताच्या जी काही परिस्थिती होती किंवा भारताच्या बाबतची भूमिका ब्रिटिशांची किंवा दृष्टिकोन होता तो खऱ्या अर्थाने एक प्रकारचा विकासक नसून एक विध्वंसक आहे. तर याच्यामुळे काय झालं होतं, या संकटामुळे भारतीयांप्रती असणारा दृष्टिकोन ब्रिटिशांचा दिसून यायला लागला प्लेग किंवा या दुष्काळी परिस्थितीमुळे. याच बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमध्ये 1902 मध्ये दिल्ली दरबार भरवला व तिथे काय झालेलं होतं की लोकांच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता तिथं मोठ्या प्रमाणामध्ये ऐशआरामामध्ये राजाचं स्वागत करून काय केलेलं होतं की त्याला मोठ्या प्रकारचं राजभूषण देऊन त्याच्यावरती जबरदस्त उधळपट्टी केलेली होती आणि त्या उधळपट्टीचा जो काही बोजा होता तो सर्वसामान्य जनतेवरती कर लादून वसूल करण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे असे समारंभ साजरे करणे म्हणजे भारताबद्दल एक हृदयशून्यता असण्याचं प्रतीक त्या कालखंडामध्ये दिसून आलं लोकांना आणि याचाच प्रसार करण्याचं काम या बुद्धिजीवी वर्गांनी, या जहालमतवाद्यांनी केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने ही आर्थिक परिस्थिती बिघडत असताना त्याच्यासाठी काही उपाययोजना आखण्याचं काम जे ब्रिटिशांचं होतं ते त्यांनी त्याच्यातून केलेलं दिसून येत नाही. आता याच्यानंतर पुढचं कारण आहे तत्कालीन आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव. आता अशा काही घडामोडी घडलेल्या होत्या त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये. त्या घडामोडींचा प्रभाव भारतीय चळवळीला प्रेरणा देण्यामध्ये निश्चितच उपयोगी ठरलेला दिसून येतो. अशा कोणत्या घडामोडी घडल्या तर दक्षिण आफ्रिकेतील अपमानास्पद वागणूक, जी भारतीय लोकांना तिथं अपमानास्पद वागणूक दिली जायची त्याचे शिकार स्वतः महात्मा गांधी सुद्धा झालेले दिसून येतात. की जी काही भेदभावाची वागणूक होती, गुलामगिरीसारखी वागणूक होती किंवा अतिशय हीन वागणूक दिली जायची, हे खऱ्या अर्थाने ब्रिटिशांचं धोरण हे स्वतःच्या स्वार्थापुरतं आहे किंवा स्वतःची जरी लोकशाही राष्ट्र निर्माण केलं असलं तरी त्यांचं तसं धोरण इतर राष्ट्रांमध्ये नव्हतं. याची जी काही ओळख होती ती ओळख भारतीयांना व्हायला फार वेळ लागला नाही. नंतरचे जे काय आहेत की देशादेशांमधले संघर्ष, ॲबिसिनिया आणि इटली संघर्ष. आता याच्यामध्ये इटलीचा विजय झालेला दिसून येतो की इटलीचा पराभव झाला. हे ॲबिसिनियासारखा छोटा देश इटलीच्या विरोधामध्ये संघर्ष करून जिंकू शकतो आणि आपल्या मागण्या किंवा आपण स्वतंत्र होऊ शकतो, तर भारत ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढून का स्वतंत्र होऊ शकत नाही, याची कुठंतरी चुणूक भारतीयांच्या मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झालेली दिसून येते. जपान आणि रशिया संघर्ष. आता त्या कालखंडातला आत्ताचा सोव्हिएत रशिया नव्हता तर प्रचंड महाकाय असा देश होता जपान. रशिया. ह्या रशियाला जपानने पराभूत केलं, हे फार मोठी गोष्ट होती आणि याचं प्रेरणा 1904-05 हा संघर्ष झालेला होता. याच्यापासूनच भारतीयांनी प्रेरणा घेतलेली दिसून येते. पुढचं आहे कर्जनचे प्रतिगामी धोरण. कर्जनचे प्रतिगामी धोरण म्हणजे खूप त्यांनी चुका केलेल्या दिसून येत. महापालिका कायदा असेल किंवा सरकारी गुप्ततेचा कायदा असेल, विद्यापीठ कायदा असेल, दिल्ली दरबार भरवण्याचं काम असेल, याच्यातून काय झालेलं तर कर्जनची दडपशाहीची किंवा प्रतिगामी पद्धतीची जी काही भूमिका होती ती याच्यातून दिसून येत होती. आता या जी काही महत्त्वपूर्ण धोरणांमध्ये कर्जनचे जे काही प्रतिगामी धोरण होतं ते दिसून आलं. विद्यापीठ कायद्यामध्ये सुद्धा विचित्र पद्धतीचे बदल केलेले होते. महापालिका ॲक्ट असेल, कलकत्ता महापालिका किंवा सरकारी गुप्ततेचे कायदे असतील, दिल्ली दरबार भरून सुद्धा त्यांनी काय केलं होतं, एक अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या दीक्षांत समारंभामध्ये बोललेलं होतं की पूर्वीच्या कितीतरी आधी पश्चिमेने ज्ञान मिळवलेलं आहे, पूर्वेकडे लबाड आणि राजकीय कपट यांनाच जास्त महत्व आहे. अशा पद्धतीचे उद्गार केल्यामुळे काय झाले होतं, भारतीयांप्रती असणारा दृष्टिकोन प्रकट व्हायला फार वेळ लागला नाही आणि अशा या धोरणातून असमानता आणि भेदभावाचीच वागणूक भारतीयांना मिळणार होती याची जाणीव त्यांना झालेली दिसून येते. याच्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे
तो खऱ्या अर्थाने जहालमतवादाच्या उदयास कारणीभूत ठरलेलं दिसतं. बंगालची फाळणी. तर ही बंगालची फाळणी जी झालेली होती, ती खऱ्या अर्थाने ब्रिटिशांचा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये काय झालं होतं, भेदभाव किंवा फूट पाडण्याचा प्रयत्न होता. हे फार वेळ लागला नाही भारतीयांना समजण्यासाठी. आता ही अतिशय घृणास्पद आणि वाईट काम होतं. त्या कालखंडामध्ये कोणीही मागणी केलेली नसताना बंगालच्या अशा पद्धतीनं फाळणी केलेली होती, की जेणेकरून काय झालं होतं, त्याचं कारण प्रशासकीय दाखवलं होतं, परंतु त्याचं मुख्य कारण काय होतं, हिंदू आणि मुस्लिम या 2 गटांमध्ये, या धर्मामध्ये काय झालं होतं, धार्मिक आधारावरती फूट करण्याचं काम, हे कुटील कारस्थान त्या कालखंडामध्ये केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं जो काही बंगाल प्रांत होता, पूर्व बंगाल व आसाम प्रांत अशी जी काही केलेली त्याची फाळणी होती, ती खऱ्या अर्थाने चुकीच्या पद्धतीनं आधारावरती होती आणि हेच त्यांनी काय केलं होतं, या बंगालच्या फाळणीतून भारतीयांना मेसेज दिलेला होता, की आणि त्यांनीही त्याचं प्रबोधन केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने हे जहालमतवाद्यांनी काय केलेलं होतं, की या घडामोडींचा फायदा किंवा या असंतोषाचा फायदा कशा पद्धतीनं ब्रिटिश घेत आहेत व याच्यातूनच काय केलं, एक जहालमतवादी चळवळ उभी केलेली होती आणि त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी केलेलं दिसून येतं. आपल्या पेपरचं टायटल आहे, की महाराष्ट्राचा इतिहास. आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अनुषंगाने पाहायचंय. आता जहालमतवादामध्ये लाल, बाल, पाल ही 3 तत्वत्रयी प्रामुख्याने ओळखली जाते. आता लाला लजपतराय हे महाराष्ट्राच्या बाहेरचे नेते आले. बिपिनचंद्र पाल असतील, हे बंगाल आणि उत्तर प्रदेशकडच्या घडामोडींचा, ज्या काही क्रांतिकारक घडामोडींचा आढावा आहे, तो आपल्याला इथं पाहायचा नाही. तर आपल्याला महाराष्ट्रातील फक्त लोकमान्य टिळकांनी कशा पद्धतीने जहालमतवादी चळवळीचं नेतृत्व केलं आणि त्याच्यातून भारतीयांना ब्रिटिशांना कशा पद्धतीचे संदेश दिले, की भारत एक स्वराज्याकडे वाटचाल करत आहे किंवा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशा पद्धतीचं काय केलेलं आहे, त्याच्यातून त्यांनी सूचक इशारे किंवा संघर्ष केलेला दिसून येतो. आणि याच संघर्षाचं फलित काय झालं, याच संघर्षाचा ब्रिटिशांच्या धोरणांवरती कसा परिणाम झाला आणि याच्यातूनच भारतीय जनमन कसं निर्माण झालं आणि हीच खऱ्या अर्थाने काय होती, महात्मा गांधीच्या युगाला कशा पद्धतीने एक तयार करून दिलेली साखळी होती, याचा आढावा आपल्याला निश्चितच पुढच्या राष्ट्रवादाच्या धोरणांमध्ये पाहायचा आहे. अशा पद्धतीनं ही राष्ट्रवादाच्या उदयाची व विकासाची जी काही कारणे होती आणि त्याच्यामध्ये जहालमतवाद्यांनी कसं नेतृत्व केलं, याचा आढावा आपल्याला याच्यातून पुढं घ्यायचा आहे. तर हा मुद्दा तुम्हाला समजला असेल आणि जर ज्याला कोणाला हा मुद्दा समजला नसेल, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्याच्या संदर्भात प्रश्न विचारावेत. ओके, थँक यू.